लवकरच आमचं जागा वाटप आणि त्या पद्धतीने चर्चा होऊन ते आम्ही त्यावर एकमत होऊ. जागा वाटपाबाबत काय मोठा तिढा राहील असं आम्हाला वाटत नाही, कारण आपचे संदीप देसाई साहेब आणि आम्ही चांगले मित्र आहोत आणि एकच आहे की कार्यकर्त्याला संधी द्यायची. तर आता मी इथं थांबून आपचे संदीप देसाई साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्यांची भूमिका पुढे मांडावी. धन्यवाद अरुणभाई. आज उपस्थित सगळेच पत्रकार बंधू भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो. आजपर्यंत या पत्रकार बंधू भगिनींनी रस्त्यावरच्या लढाईला सातत्यानं लोकांच्या समोर न्यायचा प्रयत्न केला, अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला. गेल्या 7-8 महिन्यापासून वंचितचे आमचे सहकारी अरुणभाई सोनवणे यांनी सांगितलं की बाबा समाजामध्ये आपण कुठेतरी एकत्र राहायला पाहिजे, म्हणून सातत्यानं ते प्रयत्न करत होते. प्रत्येकाचा अजेंडा एकच आहे, या निवडणुकीला सामोरं जाणं. या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जायचा असा निर्णय झाला होता. याच्याबद्दल मी स्वतंत्र आम आदमी पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये भूमिका सुद्धा व्यक्त केली होती. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून लढू आणि सर्व घटक पक्षांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. पण तसं काय होताना दिसलं नाही. आणि मग ज्यावेळी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या त्यावेळी एक जाणवलं की आपल्यावर सातत्यानं अन्याय होतोय. आणि नुसतं आम आदमी पार्टी या घटक पक्षावरच नव्हे तर बहुतांश सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय. ज्यावेळी तिकीट मागितलं जातं, सुरुवात मागितल्यानंतर तुझ्याकडे पैसे किती आहेत, तू या निवडणुकांमध्ये किती पैसे खर्च करणार आहेस, तुझी अवकात आहे का 50 लाख खर्च करायची, तुझ्या खिशामध्ये 70 लाख 1 कोटी आहेत का. आमचा साधा प्रश्न होता की कार्यकर्त्यानं ते पैसे आणायचे कुठनं.